तर बघा, या अधिक महिन्यात गुरुचरित्र नवनाथ पारायण तुम्हाला केव्हा करायचंय, कसं करायचंय किंवा जर तुम्हाला मोठं नवनाथ, मोठं गुरुचरित्र वाचणं शक्य नसेल तर त्यावर कोणता पर्याय, कोणती सेवा करावी. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर अधिक महिन्यात आपण विविध पारायण करत असतो, व्रत करत असतो, सेवा करत असतो. या संपूर्ण अधिक महिन्यात तुम्ही केव्हाही कोणत्याही दिवशी गुरुचरित्राचं 7 दिवसाचं पारायण करू शकता किंवा तुम्हाला जमेल तेव्हा केव्हाही तुम्ही नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करू शकता. फक्त अमावस्येला सांगता करू नये, कारण ह्या महिन्यात अधिकम अधिक असतं. जेवढं जास्त कराल तेवढं जास्त फळ, पुण्यफळ तुम्हाला या महिन्यात कोणत्याही सेवेचं मिळत असतं. 1000 पटीने फळ मिळत असतं. या महिन्यात आपण सर्वच भगवान विष्णूंची सेवा करतोय, पण त्याचबरोबर आपल्या गुरूंची सेवा देखील करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. जर तुम्ही गुरुचरित्र नवनाथ पारायण घरात करत असाल, केंद्रात करत असाल, सामूहिक पद्धतीने करत असाल तर तुम्हाला मांसाहार मात्र कडकडीत बंद ठेवायचा आहे. आणि ज्यांना 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण शक्य होत नाही त्यांनी एक उपाय म्हणून किंवा एक छान असा सल्ला म्हणून त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र, जे की अतिशय खूप सुंदर आणि प्रभावी आणि दिव्य असा ग्रंथ आहे, जो मी तुम्हाला दाखवते आहे. हा ग्रंथ अगदी छोटा आहे, तर याचं तुम्ही पारायण करू शकता. ह्या संपूर्ण अधिक महिन्यात तुम्ही येणाऱ्या गुरुवारी नक्कीच पारायण करू शकता, कारण खूप जास्त सुंदर आणि छोटासा ग्रंथ आहे. दर गुरुवारी एक पारायण जरी केलं तरी संक्षिप्त गुरुचरित्र किंवा सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं 1 तासात पूर्ण पारायण वाचणं शक्य होतं. सप्तशती गुरुचरित्र सार फक्त 7 अध्यायांचा आहे आणि सप्तशती गुरुचरित्र सार हे 53 अध्यायाचं आहे आणि संक्षिप्त गुरुचरित्र हे 7 अध्यायांचं आहे. म्हटल्यानंतर 1 तास किंवा जास्तीत जास्त 1.5 तासामध्ये संपूर्ण अध्याय वाचले जातात. मला तर 1च तास लागत असतो आणि प्रत्येक गुरुवारी मी हे वाचण्याचा प्रयत्न करत असते. पण गुरुचरित्र पारायण हा 5वा वेद मानला गेलेला आहे. हा जेवढा मोठा ग्रंथ त्याचे तेवढेच नियम आणि तो तितका छान सुंदर असा ग्रंथ आहे. तो वाचला तर आपल्या जन्मांतरीचे आपले प्रश्न असतात ते नक्कीच सुटतात, प्रारब्ध संपतात. पण ज्यांना मोठा ग्रंथ वाचणं शक्य होत नाही, 7 दिवसाचं पारायण कंटिन्यू करणं शक्य होत नाही, नियम पाळणे शक्य होत नाही, त्यांना कधीही गावाला जावं लागतं किंवा काही कामानिमित्त बाहेर जावं लागतं, अशांनी मात्र काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र याचं पठण नक्कीच करू शकतात. 7 पाठ आहेत किंवा 7 पारायण तुम्ही करू शकतात. 7 अध्यायांचा छोटासा ग्रंथ आहे. 7 पारायण तुम्ही करू शकतात, 11 पारायण तुम्ही करू शकतात, 21 पारायण तुम्ही करू शकता. तुमच्या इच्छेनुसार संकल्प करून सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात. संपूर्ण अधिक महिन्यात फक्त गुरुवारी देखील तुम्ही हे पारायण करू शकता किंवा इतर महिन्यांमध्ये सुद्धा तुम्ही वर्षभरामध्ये फक्त गुरुवारी सेवा करू शकतात. तुम्ही माहेरी असाल, तुम्ही सासरी असाल, तुम्ही कुठेही असाल तरी तुम्ही हे पारायण करू शकतात किंवा संक्षिप्त श्री गुरुचरित्र देखील तुम्ही पारायण करू शकतात, वाचू शकतात. जसं जमेल, जेवढं जमेल तेवढ्या सुंदर पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करावा. या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये माझ्याकडून काही न झालं याचा पश्चाताप करण्यापेक्षा, काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं आणि मी काहीतरी सेवा केली हेच आपल्याला आत्मिक समाधान मिळवण्यासाठी या सगळ्या सेवा आपण करत असतो. आपल्याला आपला संसारी प्रपंच सांभाळायचाच आहे, परंतु संसारी प्रपंच सांभाळून परमार्थ देखील करायचा असतो. अशामध्ये जर तुम्ही गुरुचरित्र नाही झालं तर संक्षिप्त गुरुचरित्र मात्र तुम्ही नक्कीच करू शकतात, कारण हा मोठा ग्रंथ गुरुचरित्र पारायण 1 दिवसात आपण घरात करू शकत नाही किंवा वाचायला मात्र बंधनं आहेत, कारण तो फक्त वाचण्यासाठी गुरुपीठावरच परवानगी आहे. पण म्हणून तुम्ही 7 दिवसाचं फक्त ओळीवर बोट ठेवून चालत नाही, तर 7 दिवसांचं जर तुम्ही छान असं गुरुचरित्र वाचन केलं, नियम पाळले तरच तुम्हाला त्याचा छान असा फायदा होतो. पण जर गुरुचरित्र पारायण शक्यच नसेल तर तुम्ही ह्या ग्रंथाचं पारायण मात्र आवर्जून या अधिक महिन्यात करू शकता. किंवा संक्षिप्त गुरुचरित्र सार किंवा सप्तशती गुरुचरित्र सार या दोन्ही ग्रंथांपेक्षा कोणत्याही किंवा दोन्ही ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता. त्याचप्रमाणे नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण आपण करू शकतो, कारण तो अगदी छोटा, छान आणि सुंदर असा ग्रंथ आहे. तुम्ही पुढे सुद्धा तुम्हाला दाखवते आहे. आणि संक्षिप्त गुरुचरित्र सारमध्ये करुणा त्रिपादी म्हणून दिलेलं आहे, हे सुद्धा अगदी छान आणि सुंदर आहे, ते सुद्धा तुम्ही पठण करू शकतात. प्रत्येक गुरुवारी तुम्ही छान असं महाराजांसमोर बसून पठण करू शकतात. त्याचबरोबर नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं 1 तासात पूर्ण पारायण वाचून होतं, कारण हा ग्रंथ खूप छोटा आहे.
दिंडोरी प्रणीत हा ग्रंथ आहे म्हटल्यानंतर 9च अध्याय आहे. यामध्ये दररोज एक पाठ पारायण तुम्ही करू शकतात किंवा दररोज एक पारायण करणं शक्य झालं नाही तर तुम्ही नित्यसेवेप्रमाणे दररोज एक अध्याय पठण करू शकतात. याला काहीच नियम अटी नाहीये. फक्त मांसाहार वर्ज्य करावा, परान्न वर्ज्य करावं. 1.5 तासात अगदी छान असं नवनाथ भक्तिसार ग्रंथ तुमचा वाचून होतो. त्यानंतर श्री सप्तशती श्री गुरुचरित्र सार या ग्रंथाचं तुम्ही 53 अध्यायचं सुद्धा छोटासा ग्रंथ आहे, त्याचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकतात. अध्याय 53 असले तरी खूप छोटे छोटे आहेत. 1 ते 1.5 तासात वाचून होतं. त्यानंतर संक्षिप्त गुरुचरित्र हे 1 तासात वाचून होतं. 7 अध्याय आहेत आणि स्वामी चरित्र देखील तुम्हाला तर माहितीच आहे, त्याचं सुद्धा तुम्ही 7, 11, 21 या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकतात. तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल 7 पारायण 11 पारायण तर तुम्ही या अधिक महिन्यात करू शकतात. आणि गुरुचरित्र पारायण 7 दिवसांचंच करावं. जेव्हा आपण 7 दिवसांचं करत असतो तेव्हा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून उंबरठ्याला हळदीचं लेपन करून छान असं गुरुचरित्र वाचन करावं. दुपारी 4च्या आत संपूर्ण वाचन आपल्याला करायचं असतं. 12 ते 12:30 आपण गुरुचरित्र वाचन करत नाही, कारण ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असते, हे प्रत्येकाला माहितीच झालेलं आहे. फक्त वाचायचं म्हणून वाचायचं नाही आणि ओळीवर बोट ठेवायचं नाही. तर प्रत्येक अध्यायाची फलश्रुती छान आहे, वेगळी आहे. प्रत्येक अध्यायामध्ये खूप काही दडलेलं आहे, समजून घेण्यासारखं आहे. कारण गुरुचरित्र हा साधा सुद्धा ग्रंथ नाही, तर हा 5वा वेद मानला गेलेला आहे. म्हटल्यानंतर तुम्ही सुद्धा याचं 7 दिवसांचं पारायण करू शकतात. हा ग्रंथ अमृता समान काम करत असतो. खूप काही घेण्यासारखं या ग्रंथामध्ये आहे. शक्यतो जेवण करून कोणताही ग्रंथ वाचू नये, कारण असं म्हटलं गेलेलं आहे का जेवणाच्या आधीच देव आपलं जे काही मागणं आहे ते नक्कीच पूर्ण करतो. कारण भुकेलेचे हाक हे लवकर देवापर्यंत पोहोचत असते. म्हणून जेवण झाल्यावर शक्यतो वाचन करू नये, म्हणून आपण गुरुचरित्र केव्हाही सकाळीच वाचत असतो. आणि मुळातच काय तर जेवण झाल्यावर झोप येते, ढेकर येता, आळस येते आणि म्हणून आपण त्यासाठी संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचं पठण करत असतो. कारण दिवसभरात कळत नकळत आपल्याकडून चुका होतात. त्या चुकांचं आजची आपल्याला माफी मागायची असते किंवा नकळत झालेल्या चुकांची माफी मिळावी म्हणून आपण दिवसभरात होणाऱ्या पापांचं जे काही क्षय आहे, पापांचं आपल्याला माफी मागण्यासाठी आपण विष्णू सहस्रनामाचं वाचन करत असतो. किंवा दिवसभर आपण ज्या काही सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला फळ मिळावं म्हणून आपण विष्णू सहस्रनाम पठण करत असतो. या अधिक महिन्यात अवचित्त साधून हे पारायण तुम्ही करू शकतात. किंवा मोठा ग्रंथ वाचणं शक्य झालं नाही तर तुम्ही छोटे छोटे ग्रंथ वाचून सुद्धा परमेश्वराबद्दल ह्या महिन्यामध्ये फक्त आणि फक्त कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा महिना आहे. म्हटल्यावर आपल्याकडून जास्तीत जास्त जेवढी सेवा होईल तेवढी महाराज करून घ्या. कारण या अधिक महिन्यात तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढं तुम्हाला 1000 पटीने फळ मिळणार आहे. कारण अधिकम अधिक असतं. हा नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे. हा तुम्हाला जवळच्या दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये मिळून जाईल. आपलं स्वामी समर्थांचे केंद्र आहे तिथे तुम्हाला मिळेल. 9च अध्याय आहे. हा सुद्धा छोटा आहे. सुरुवातीला तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला 1.5 तास नक्कीच लागेल, पण तुम्ही वारंवार वाचण्याचा प्रयत्न केला, कंटिन्यू तुमचं वाचन होत राहिलं तर अगदी 1 तासामध्ये वाचून होतो. प्रत्येक ग्रंथ हा इतका सुंदर आहे का इतर कुठल्याही शॉपमधून काही विकत आणून वाचण्याची गरज पडत नाही. कारण आपल्या सेवा मार्गामध्ये सुंदर ग्रंथ असे आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी प्रकाशित केलेले आहे आणि त्याचाच लाभ आपण घेत असतो. याच्यामध्ये तुम्हाला खूप काही शिकायला सुद्धा मिळेल आणि वाचायला सुद्धा. संक्षिप्त गुरुचरित्र हा तुम्हाला कुठेही एका पुस्तकांचं जे काही शॉप आहे तिच्यावर मिळून जाईल किंवा ग्रंथालय आहे तिथे सुद्धा तुम्हाला तो अवेलेबल होऊन जाईल. हे छोटे छोटे ग्रंथ त्याचबरोबर तुम्ही गुरुचरित्राचा 14वा 18वा अध्याय वाचू शकता. दररोज तुम्ही गीतेचा अध्याय वाचू शकतात 15वा. असे बऱ्याच सेवा आहेत की त्या आपण ह्या अधिक महिन्यात जास्तीत जास्त करत असतो. मग मोठंच गुरुचरित्र 7 दिवसाचं सुद्धा तुम्ही लावू शकतात. अजून 15 दिवस आपल्या हातात आहे. या 15 दिवसांमध्ये जर तुम्हाला मोठं लावणं शक्य झालं नाही तर येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही निश्चितच किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा आपण या सेवा करत असतो. श्रावण महिन्यामध्ये सुद्धा आपण नवनाथ आणि गुरुचरित्राचं पठण करत असतो मोठ्या. पण आता अधिक महिन्यामध्ये सगळ्याच सेवा करायच्या आहे म्हटल्यावर 1-1 तासाच्या या सेवा केल्या ना तर मनाला समाधानही मिळतं आणि आपल्याकडून खूप काही सेवाही घडतात. म्हटल्यावर ह्या सेवा तुम्ही नक्कीच कराव्या. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. ब्लॉग आवडला असेल 1 लाईक नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी छान महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सुद्धा मिळेल. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी.